नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर आज आपण अत्यंत महत्त्वाची आणि सर्वांना कळावी अशी घटना बघणार आहोत. तर मंदिरातील 3 पुजाऱ्यांकडून एका 30 वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केलेली आहे. ते पूर्णपणे काय प्रकरण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. ते मंदिरातील पुजारी कुठले आहेत, यांचं वय वर्ष काय आहे आणि हा प्रकार कशा पद्धतीने घडलेला आहे, या सर्व गोष्टींची बाबतीत जे घटना घडलेली आहे ती सर्व गोष्ट सविस्तर पद्धतीने आपण बघणार आहोत. आता हे मंदिरातील पुजारी कोण कोण आहेत आणि यांची नावं आणि वय वर्ष पहिल्यांदा बघून घेऊयात, जेणेकरून आपल्याला हा कन्सेप्ट पूर्णपणे समजायला अगदी सोपे वाटेल. तर हे 3 पुजारी होते. पहिल्याचं नाव आहे संतोष कुमार रामयज्ञ मिश्रा, त्याचं वय आहे 45 वर्ष. दुसरा जो पुजारी आहे त्याचं नाव आहे राजकुमार रामफेर पांडे, याचं वय वर्ष आहे 54 वय याचं वय वर्ष आहे. आणि तिसरा जो आहे तो मेन पुजारी श्यामसुंदर प्यारचंद शर्मा, त्याचं वय वर्ष आहे 62 वय. तर या तिघांनी मिळून हा प्रकार केलेला आहे. आता तुम्ही याची वय बघताल तर वयाला लाजवेल असं यांनी कृत्य केलेलं आहे. तर सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. आता जिच्यावर ही गोष्ट झालेली आहे तिचं नाव आहे अक्षता कुणाल म्हात्रे, वय वर्ष 30. त्या पुजाऱ्यांनी काय काय प्रकरण केलेलं आहे आणि कशा पद्धतीने केलेलं आहे ते पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आपण बघतच आहोत. आता ही घटना कल्याणच्या शेळ्याफाट्यापासून जवळच असलेल्या गोळ गणपती मंदिराच्या परिसरात एक महिलेचा मृतदेह आढळून आला. आता हे मंदिर शेळ्याफाट्यापासून जवळ डोंगरावर आहे. तेथील स्थानिक लोकांकडून या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर डायगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी त्या घटनास्थळी पोहोचले. तर ही घटना कुठं घडलेली आहे तर कल्याणच्या शेळ्याफाट्यापासून जवळच एक गोळ गणपतीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोरच किंवा त्या परिसरातच समजू शकता तिथं हा मृतदेह आढळून आलेला होता. आता हा मृतदेह आढळल्यानंतर तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना हा मृतदेह दिसला. त्याच्यानंतर त्यांनी जवळच्याच पोलीस स्टेशनला कळवले. जवळच्याच पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आल्यानंतर त्यांनी सर्व शहानिशा करून तो मृतदेह कोणाचा आहे हे सर्व बाबतींची चौकशी केली. तर मृतदेहावरती शरीराच्या भरपूर प्रमाणामध्ये गळा दाबलेल्या खुणा, सोबतच बरगडी तुटल्याचे आणि पाठीवरती खरचटण्याचे निसून दिसून आलेले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचा अत्याचार करून तिची हत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच हा पूर्णपणे एक हत्येचं प्रकरण आहे आणि सोबतच त्या महिलेवरती रात्रभर केलेल्या अत्याचाराचं हे प्रकरण आहे. तर आता आपण संपूर्ण प्रकरण काय आहे ते समजून घेऊयात. अक्षता कुणाल म्हात्रे ही शिळपाटा येथील गोळ गणपती मंदिरात गेली होती. घरातील ताणतणाव आणि सासऱ्यांकडून होणारा छळ या सर्व गोष्टींना कंटाळून मनाला थोडासा दिलासा भेटल म्हणून ती त्या गणपती गोळ मंदिरामध्ये जाऊन बसलेली होती. तर अक्षता भरपूर वेळ तिथंच बसून होती. हे लक्षात घेता तेथील मंदिरातील जे पुजारी होते त्यांनी याला अक्षताला दुपारच्या जेवणासाठी आग्रह केला. म्हणजे थोडक्यात भरपूर प्रमाणामध्ये भरपूर वेळ अक्षता त्या मंदिरात तिथंच बसून होती. हे लक्षात तिथल्या पुजाऱ्यांनी घेतलं. तर पुजाऱ्यांनी तिला जेवणाचा दुपारी आग्रह केला. त्यावेळेस ते अक्षताच्या मनात काय आलेलं नाही. त्यावेळेस तिने त्या मंदिरातील पुजाऱ्यांनी दिलेलं जेवण घेतलं आणि तिने पूर्णपणे ते जेवण संपवलं. तशीच ती संध्याकाळ होईपर्यंत तिथेच थांबलेली होती. म्हणजेच काय विषय झाला तर भरपूर प्रमाणामध्ये तिथंच अक्षता बसून होती. हे लक्षात घेता तेथील जे पुजारी आहेत त्यांनी आता त्यांची दुपारची जेवणाची वेळ झाली होती. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले पूर्णपणे ही अक्षता भरपूर वेळ इथं बसलेली आहे, तिलासुद्धा आपण जेवण्यासाठी आग्रह करू. तर त्यांनी जेवणासाठी आग्रह केला. त्याच्यानंतर अक्षताने जेवण केले आणि जेवल्यानंतर पूर्णपणे ती संध्याकाळपर्यंत अगदी तशीच तिथंच बसून होती. ती खूप ताणतणावात होती आणि त्याच वेळेस एका पुजाऱ्याने, आता संध्याकाळची वेळ झालेली होती, आता दुपारचं ते जेवण तिला त्या पुजाऱ्याने दिलंच होतं. तर संध्याकाळची वेळ होती त्यावेळेस एका पुजाऱ्याने तिला चहा आणून दिला. आता दुपारी जेवण त्यांच्याकडूनच केल्यामुळे तर पुजाऱ्यांवरती अक्षताचा पूर्णपणे विश्वास बसलेला होता. त्यामुळे त्या पुजाऱ्यांनी दिलेला चहा त्या अगदी लवकरात लवकर तिने पिऊन टाकला आणि पिल्यानंतर त्याला अर्धे 1 तासानंतर थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं. कारण त्या चहामध्ये त्या पुजाऱ्यांनी भांगाच्या गोळ्या मिसळल्या होत्या, जेणेकरून ती लवकरात लवकर शुद्धीवर येऊ नये आणि तिची पूर्णपणे भांगाच्या गोळ्या टाकल्यामुळे शुद्ध जाईल. आता ती पूर्णपणे बेशुद्ध झाली होती. हे लक्षात आल्यानंतर तेथील जे मंदिरातील पुजारी आहेत त्यांनी मंदिराजवळच्या जी स्टोरूम असते त्यामध्येच अक्षताला बंद करून ठेवलं.
काही वेळानंतर तिच्यावर त्यांनी रात्र झाल्यानंतर अत्याचार सुरू केले. रात्रभर तिन्ही पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावरती अत्याचार केले. आता रात्र संपली, दिवस उजडला, अक्षताला शुद्ध आली आणि शुद्ध आल्यानंतर तिचं असं जाणवलं की आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडलेलं आहे आणि काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. त्यावेळेस तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली, परंतु त्या पुजाऱ्यांनी तिला मारहाण केली. म्हणजेच त्यावेळेस त्या टायमिंगला तिथं कोणीही नव्हतं, कारण ते मंदिर अगदी सुमसम जागेवरती आहे. तिथं जास्त लोकांची भटकंती नाही, तिथं लोक नसतात. अगदी ती आरडाओरडा करत होती. तिला पूर्णपणे या पुजाऱ्यांनी हाणामारी केली. सोबत तिचं डोकं फरशीवरती आपटलं, गळू दाबला. भरपूर प्रमाणामध्ये या पुजाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केला आणि शेवटी तिची गळा दाबून हत्यासुद्धा यांनीच केली. हत्या केल्यानंतर त्यांनी तिला डोंगरावरती असलेल्या खडीमध्ये टाकून दिलं, जेणेकरून काय होईल, लवकरात लवकर कोणाला संशय येणार नाही आणि हा मृतदेहसुद्धा असा जिजून जाईल. हे लक्षात घेता त्यांना असं वाटलं की ही घटना दबली जाईल, परंतु तिथं जे स्थानिक लोक आहेत त्यांना ही घटना दिसून आली. ज्यावेळेस अक्षताचा मृतदेह स्थानिक लोकांना दिसला त्यावेळेस त्यांनी जवळच्याच असलेल्या पोलीस स्टेशनला पूर्ण माहिती सांगितली. पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच त्यांना तो मृतदेह आढळून आला. त्यांनी लगेच तपासाला सुरुवात केला. पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की तेथील स्थानिक लोकांपैकीच कोणीतरी हे प्रकरण केलेलं असावं. म्हणजे ज्यावेळेस पोलीस आले त्यांनी थोडाफार तपासणी सुरू केली. अगदी त्यांच्या अशा लक्षात आलं की ही सुनसान जागा आहे, इथल्या स्थानिक लोकांशिवाय ही घटना कोणीही करू शकणार नाही. परंतु त्याच्या अगदी विरुद्धच निघालं. मंदिरामध्ये असलेल्या पुजाऱ्यांनीच हे प्रकरण केलेलं होतं. पूर्णपणे शहानिशा करून तेथील पुजाऱ्यांनी कबुली दिली. ज्यावेळेस त्या पुजाऱ्यांना विचारणी करण्यात आली त्यावेळेस त्यांनी काहीसुद्धा सांगितलं नव्हतं, परंतु पोलिसांनी उलट तपासणी केल्यानंतर सर्व त्यांनी कबुली दिली आणि संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीने केले ते सुद्धा त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितलं. सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आलेली होती. सर्व गोष्टींची लक्षात घेऊनच अक्षता मात्रे हिच्या बहिणीचं असं म्हणणं आहे की अक्षता तिच्या घरचे सासरे, सासू, नवरा, भरपूर घरातील सदस्य तिचे मानसिक छळ करत होते. सोबतच तिला फिजिकली खूप त्रास देत होते. त्यांच्यावर